हॅलो मित्रमैत्रिणींनो, नमस्कार। आज आहे चैत्र गौरीचं हळदी कुंकू। आमचं स्त्री मंडळ आहे नाशिकचं आणि त्याची मी सभासद आहे। तर तिथे आता हळदी कुंकाचा कार्यक्रम होणार आहे। उन्हाळा तर खूप वाढलेलाच आहे, पण कैरी आणि कैरीची डाळ आणि पन्ह हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। त्याच्यासाठी आपण गौरीच्या नैवेद्यासाठी करतो आणि मग हळदी कुंकासाठी ते पण सगळ्यांना उन्हाळ्यासाठी पण चांगलं उपयोगी आहे, म्हणून ते पण पन्ह करतो। आणि पन्ह्याचा उपयोग म्हणजे थंडावा शरीराला मिळण्यासाठी आपण पन्ह हे करतो। पन्ह आणि कैरीची डाळ, कैरी टाकून वाटली डाळ, ते पण तुम्हाला दाखवते मी। आणि हळदी कुंकाला आता मी निघतेच आहे। आम्ही सगळ्या मैत्रिणी आता भेटणार आहोत आणि हळदी कुंकू तुम्हाला दाखवते मी। चला तर मग हळदी कुंकाला चला। मग आता आपण ऑफिसमध्ये जाऊया आणि तुम्हाला मी बाकीचं सगळं दाखवते। कार्यक्रम कसा चाललाय आमचा तो। सगळ्या मैत्रिणी आता लवकरच येतील 5-10 मिनिटात। हळदी कुंका कार्यक्रमासाठी रांगोळी बघा, किती सुंदर रांगोळी काढली आहे। गौरीची सजावट बघा किती छान केली आहे। हे चैत्रांगण रांगोळी आणि हा सगळा फराळ आणि इथे गौर झुल्यामध्ये बसली आहे गौर आमची। मी मध्ये येते का? एक मिनिट मी सरकते। चालेल। हळदी कुंकवाची तयारी झालेली आहे आताच। वरंडा आणि हे हळद कुंकू हे बघा। आरती झाली आमची देवीची, ती सुप्त झालं म्हणून, आणि अन्नपूर्णा सुप्त झालं आणि आता हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे। हे काय तिखट प्रसाद का? तिखट प्रसाद आहे, तिखट प्रसाद आहे। तिखट हो हो। हळदीपासून कुंकू कसं बनवायचं त्याचा डेमो आहे। हळद घेतली, चुना घेतला आणि त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकला।
चुना टाकला ना? पकड एक दाखवतो. अजून लिंबाचा रस चुना आणि टाकायचा. लिंबाचा रस. हा हे बघ. येस. तुमच्या साडी हळदीपासून बनवलेले कुंकू. नवीन काहीतरी शिकणं झालं आज. पण अरे वा, मस्त मस्त, खूप छान. ओपनिंगच्या आधीच मी आले त्यामुळे सगळे आहे व्यवस्थित लावले. तुमचं नातू आहे? हो हो, अरे वा. मंडळी, आजचा दिवस इतका छान गेला ना, संध्याकाळ आजची इतकी छान गेली. चैत्रगौरीचं हळदी कुंकू होतं स्त्री मंडळामध्ये. खूप साऱ्या मैत्रिणी तुम्ही फोटोमध्ये बघितल्याच असाल. खूप साऱ्या मैत्रिणी भेटल्या, खूप गप्पा झाल्या आणि एक नवीन ऊर्जा, नवीन उत्साह आपल्यामध्ये निर्माण होतो. आणि आम्ही सगळे असं भेटतो दरवेळेला. वर्षभरात खूप कार्यक्रम असतात, त्यातला ह्या वर्षीचा नवीन मराठी महिन्यातला नवीन मराठी वर्ष सुरू झालं चैत्रमध्ये, तर तेव्हापासूनचा हा पहिला कार्यक्रम आहे. त्यामुळे खूपच सगळ्या जणी आल्या होत्या, मेजॉरिटी पण भरपूर होती आणि त्यामुळे खूप आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं. श्रीसूक्त झालं, अन्नपूर्णा स्तोत्र झालं, आरती झाली आणि नंतर आमचा शेवट पणं आणि कैरीची डाळ ह्या नैवेद्याने सगळ्यांना खाऊ घातलं. त्याला सगळ्या बायकांनी एकमेकींना दिलं आणि हळदी कुंकू दिलं आणि आजचा कार्यक्रम आम्ही तिथे संपवला. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा नसेल केलं अजूनपर्यंत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता भेटूया. हा इथे मी व्हिडिओ संपवते.